आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. व्हावा आणि सगळीकडे तिचा पुत्र पूज्य व्हावा अशी मागणी केली. महादेवांनी होकार दिला, पण कुमाराचे मस्तक काही त्यांना सापडेना. खूप शोधल्यानंतर महादेवांनी आपल्या देवगणांना आदेश दिला, उत्तरेकडे जा आणि तिथे गेल्यानंतर जो प्राणी तुम्हाला प्रथम दिसेल त्याचे मस्तक इथे घेऊन या. सगळे देवगण निघाले उत्तरेकडे आणि त्यांना दिसला हत्ती. हत्तीचे मस्तक घेऊन सगळे देवगण महादेवासमोर उपस्थित झाले. हत्तीचे मस्तक? देवगणांनी त्या मस्तकाच्या साह्याने कुमाराला जिवंत केले. तोपर्यंत महादेवाने त्या कुमाराला पुत्र म्हणून स्वीकारले होते. देवगणांच्या आशीर्वादाने तो मुलगा पूज्य झाला आणि सगळीकडे गणेश या नावाने प्रसिद्ध झाला. आवडली कथा? हो. आता बास, आता काम करा. तिथे ठेवलंय जे सगळं ते ठेव वरती. शक्ती, तुम्ही ओके आहात ना? आणि तुला लागलं नाही ना? नाही. आग कशी काय लागली? माहित नाही. बरं राहू दे, नको आता त्याचा विचार करूस. कापड जळालं वाटतं. ठीक आहे. आता गणपती बाप्पासारखं शांत बसून राहायचं एका ठिकाणी, कळलं? चल. एक साधा उपाय नाही सुचला तुम्हाला. असले कसले खलनायक तुम्ही? खलनायक कसे असायला पाहिजे? पापणी लवते ना लवते इकडचं जग तिकडं केलं पाहिजे. विचार तर करूनच राहिलो ना बाप्पा. माणसाने पाण्यात विष घालून मारणं सोपं असतं ना, पण प्रत्यक्ष देवाच्या विरोधात कटकार असतं करणं बाबा लय अवघड ना. खरंच खरंच बोलतो दादा. माझ्या तर सगळ्याच आयडिया तुम्ही रिजेक्ट केल्यात. मग आता मी काय करणार ना? ए चुलीत घाल तुझी आयडिया. तुमच्याने काही होणार नाहीये.
तुम्ही खायला कार आणि भुईला भात आहात. इथे गणपती माझ्या मानगुटीवर बसायला काही तास शिल्लक राहिले. मलाच काहीतरी करायला हवं. आता एकच पर्याय आणि शेवटचा उपाय आहे मृत्यू. ओके ओके, पण मृत्यू कुणाचा? यशचा की मैत्रीचा? तुमच्या तिघापैकी एकाचा. घरात सुतक आलं की गणपतीची स्थापना केली जात नाही. तुमच्यापैकी एक कोणी मेलं की घरात सुतक पाळलं जाईल. मग ना आएगा बाप्पा ना उडेगा अपना टप्पा. आता मरायला कोण तयार आहे ते सांगा पटापट. मी कशाला बाबा? मी तर अजून जगही नीट नाही पाहिलंय. फॉरेन ट्रिप पण नाही केली हो. माझ्या रावसाहेबांसोबत लग्न करून त्यांच्या संपत्तीची मालकी नाही. मला मला नका मारू. मी नाही देणार माझं बाई. हा मला मी नाही मारू शकत. माझी एकुलती एक मुलगी ना, लेकीचं कन्यादान करायचंय मला. तिच्या लेकरांना मला खेळवायचं अंगावर, म्हणून मी नाही मारू शकत. बाबा आता शेवटी मी तुरून राहिलो ना. मला माहितीये माझं वय जरा जास्त होऊन राहिलं. बाबा मला माझ्या भांजीच्या लग्नात मामा आहे ना, मी लिंबू घेऊन मागं उभं राहायचंय ना. नाही मला तर अजिबातच माझा जीव द्यायचा नाही ना. एक नंबरचे हरामखोर आहात तुम्ही. तुम्हाला दुसऱ्याला पोचवायला नाही तर फक्त स्वतःला वाचवायचंय. आजची एक रात्र देतो तुम्हाला. आज एका रात्रीत घरातलं उत्सवाचं वातावरण उधळून लावण्यासाठी काही उपाय सुचले नाहीत तर गणपतीच्या आगमनाच्या दिवशीच तुमच्यापैकी एकाचं विसर्जन झालंच म्हणून समजा.
गणपती बाप्पा मोरया. मृत्यू. गणपती बाप्पा मोरया. सेंटर आहे का? थोडं राईटला वळवता का? राईट राईट. हा जास्त झालं. लेफ्ट. नाही जमत आहे तुम्हाला, मीच बघते. आता सेंटर आहे. लोभस वाटते नाही मूर्ती? मैत्री, माझ्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल. आजपर्यंत मी कधीच भक्तिभावाने देवाचं नावही नाही घेतलं, पण आज बाप्पाला स्वतःच्या हाताने घरी घेऊन आलो आणि इथे विराजमान होताना बघतो. मला इतकं भरून आलंय ना सकाळपासूनच. काय वाटतंय एक्झॅक्टली ते मी शब्दात नाही सांगू शकत आहे. ए चिवताई, असं कोण कोपऱ्यात बसतं बाप्पा घरी आल्यावर? इकडे ये. बोल. डेकोरेशन बघ ना किती छान झालंय. आवडलं तुला? आणि बाप्पा आवडला? यश, मला काहीतरी मिसिंग वाटतंय. मिसिंग काय? सत्यनारायणाच्या पूजेची सजावट केली खरी, पण ती सजावट ना अशी परिपूर्ण नाही वाटत आहे. माझ्याकडून काही राहिलंय का? नाही, म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे मी त्यांना जाऊन सांगितलं की सत्यनारायणाच्या पूजेसाठी जे जे लागतं ते सर्व साहित्य हवंय. त्यांनी जे दिलं ते मी सगळंच घेऊन आलो. म्हणजे केळीचे खांब, चौरंग, हारफूल, बाकी आधीच ज्या ज्या गोष्टी होत्या, खिरापत, सगळंच आणलंय मी. माझ्याकडून काही राहिलंय का? नाही नाही, तुम्हाला नाही माहिती. मलाच वाटतंय काहीतरी. बघते मी, 1 मिनिट. काय असेल? सापडला. सत्यनारायणाची सजावट केली आहे, तर प्रसादी द्यायला गुरुजी नको? वा, आता परफेक्ट जमलंय. हा भटजी काका, आता इथून पुढचे 1.5 दिवस भटजी काका तुम्ही इथेच बसायचंय. आई, तू एक काय करतेस? तो देवाला अजिबात नाही. आता हा भावला तुझ्याजवळ नसणार आहे. तुला कळतंय का या भावल्यामुळे किती लक्ष विचलित होतंय तुझं? कशातच लक्ष नाहीये. अगं बाप्पा आलाय आपल्या घरी. तुला माहितीये, लहानपणी जेव्हा आमच्याकडे बाप्पा यायचा ना, तेव्हा आदल्या दिवशी रात्री झोप लागायची नाही. कधी एकदा पहाट होती आणि आपण बाप्पाला घरी घेऊन येतो असं व्हायचं. किती उत्साह असायचा. आणि तू बघ, तू का अशी आहेस? अजिबात उत्साह दिसत नाहीये तुझ्यात. हो, हे अगदी खरं आहे. म्हणजे कृष्णाष्टमीच्या वेळची शक्ती आणि आता गणेशोत्सव सुरू झालाय तर त्यावेळची शक्ती खूपच फरक आहे. आळशी झाली एकदम.
खूप आळशी. आता 1.5 दिवस अजिबात त्या बावल्याकडे बघायचं नाही. तुझा सगळा वेळ बाप्पाला द्यायचा. पूजेची तयारी करूया. हो लगेच. तयारी झाली आहे ना सगळी? शक्ती, आज मला कामात मदत करा. खूप काम आहेत. काय होतंय मला? डोकं का गरगरतंय आणि एवढं जड का झालं? भावला? तो भावला कुठे? कुठे आहे तो भावला? शक्ती, आदिती, आदिती, तो भावला कुठे आहे? आणि मला काहीच कळत नाही. माझं डोकं एवढं जड का झालं आणि करत काय? अगं शांत हो. कारण तुझ्यावरचा त्या भावल्याचा कंट्रोल सुटलाय म्हणून. काय? आईने भावल्याला गणपती बाप्पाच्या शेजारी ठेवल्यामुळे त्याची सगळी शक्ती बाप्पाने कंट्रोल केली आहे. तो आता 1.5 दिवस बाप्पाच्या तावडीत असल्यामुळे कोणालाच त्रास देऊ शकत नाही. चांगलंच झालं. दुष्ट आहे तो. बाप्पाने त्याला चांगलीच अद्दल घडवायला हवी. हो, त्याला त्याची शिक्षा नक्की मिळेल. पण त्याआधी आईला सगळं सांगायला हवं. आत्ताच्या आत्ता इकडे जा. तिला खरं काय ते सगळं सांगून टाक. बाप्पाच्या कृपेने एक संधी चालून आली. उद्या बाप्पाचं विसर्जन झालं की भावला बाप्पाच्या तावडीतनं मुक्त होईल आणि आपल्याला पुन्हा त्रास देईल. आईचा जीव वाचवायचा आपल्याला शक्ती. हो, आज काहीही करून त्या भावल्याचं विघ्न घरातून दूर करायला हवं. सोड सोड मला, सोड. अरे सोड ना मला. झालं ते खूप वाईट झालं. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. मैत्री तुमच्यासोबत फार वाईट वागली हो. म्हणला होता ना तुम्हाला उपाय शोधा, पण नाही. तुमच्यापैकी एकाला रात्रीच संपलं असतं ना तर मी इथं अडकलो नसतो. काय म्हणतो तू? स्वतःलाच काय इथून हलवत नाही? हा, यश आणि मैत्रीची नजर चुकवून गपचूप निघून जाणं इथून. हे शक्य नाहीये. त्याच्या शक्तीने मला इथं बांधून ठेवलाय. मी स्वतःहून हलू शकत नाही. उचला मला. ए बाबा, वेळा पिसा झाला का तू? म्हणजे अबे, तुला उचलताना मैत्रिणीने बघितलं ना तर तुझ्या शेजारीच मला दुसरा भज्जी म्हणून बसून ठेवला ना. जर मला 3 म्हणायच्या आत इथनं उचललं नाही ना तर पुढच्या वर्षीचा गणपती बघू शकणार नाही तुम्ही तिघबी. 1, 2, 2.5. ठेवा तो बावला तिथे. ठेवा.
काय चाललंय? ती शक्ती रूम मध्ये रडून राहिली ना, तिचा लाडका बावला तू इथं आणून ठेवला. कुठलं लेकराचं खायला मन दुखवायचं, तिचं मन राखण्यासाठी याला घेऊन चाललो होतो ना. माझ्या मुलीचं मन राखण्याची जबाबदारी मी घेते, पण हा बावला इथून हलणार नाही. नाही पण मी काय म्हणतो, तुला इथे भटजीत पायना बसलेला, या बावल्याच्या जागी मी बसतो ना बाप्पा जवळ भटजी म्हणून. नाही हा तरी काय नुसता बसूनच राहणार ना, मी तरी येणारे जाणाऱ्याला तीर्थप्रसाद तरी देईल. मला कशावरही वाद नकोय, सांगितलं ना, हा बावला इथून हलणार नाही, इथेच राहणार आहे तो. अरे मी काय बोलून राहिले ते ऐक. काय म्हणाली ऐकू येत नाहीये का? ऐकू येत नाहीये का कळत नाहीये? आणि कळत नसेल तर या घराचे दरवाजे उघडे आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे बाबा, ठीक आहे, नाही लावित त्याला हात बस. गुड. मी नैवेद्याचं बघते. तुला काही मदत हवी आहे? नाही नको. ए थांब, हे उचल ना मला इथून. अरे बावलोबा, कशाला आम्हाला आगीतून फुपट्यात टाकून राहिला तू? अरे 1.5 दिवसाचीच गोष्ट आहे ना, जरा कळ काढ. अरे बिंडोक माणसा, कळत नाही का? त्या शक्तीवरचा माझा ताबा सुटलाय. ती आता माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. ती मैत्री आता माझा मर्डर करू शकते. हो का? असं व्हायला नको. काय नाही होणार तर साखे. आपण काय करायचं, त्या शक्तीला मैत्रीकडे जाऊनच द्यायचं नाही ना. उद्या विसर्जन होईपर्यंत आपण शक्तीची पाठच नाही सोडायची ना. शियार मामा, काय फालतूगिरी आहे. तुला जगायचं असेल ना तर हे सगळं करावंच लागेल ना. आता सटका तुम्ही, नाहीतर तुमची मृत्यूतून होणार नाही सुटका.